Hello friends, I am your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagare. तर मित्रांनो आज निघालो यात्रेला ते बी शिंगणापूरमध्ये काय आहे तर तिथं आहे विशाल यात्रा। कोल्हापूरपासून बालिंग्याला आपण निघालो कोणी उजव्या त्याला शिंगणापूर गाव लागते जरा 7 वेळा लागते मग 1-2 किलोमीटर गेले कमाल लागते कमालात गेले की समोर आहे हनुमंतवाडी आपण जायचं उजवीकडे परत मग लागते शिंगणापूर। मित्रांनो या यात्रेला विशाल यात्रा नाव का पडले माहिती आहे का? तर विशाल नावाचा राक्षस होता आणि त्याचा विष्णूने वध केला मग त्यानंतर सर्व देवांनी त्याच्या शरीरावरती नाच केला त्यामुळे त्याला पुण्य प्राप्त झालं मग त्याने वर मागितले माझ्या नावाने इथं शिवलिंग स्थापन करा आणि माझ्या शरीरावरती तीर्थस्थान बसवा मग देवाने तथास्तु म्हणले। मग इथं हे विशालेश्वराचे मंदिर नृसिंह मंदिर आणि हटकेश्वराचे मंदिर गुप्त आहे ते कुणाला दिसत नाही। हे सर्व घडले तो दिवस होता पौष महिन्यातील अमावस्येचा म्हणून या दिवशी ते स्नान केल्याने गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते। मित्रांनो पौष अमावस्येला तर आपल्याला काय जमलेलं नाही मग आपण काय करायचं तर आपण जायचं प्रयाग चिखलीला येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तिथे स्नान केल्यानंतर सुद्धा गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते। तर मित्रांनो यात्रेमध्ये खेळणी भांडी आणि भरपूर गोष्टी होत्या इथे इन्स्टंट मेहंदी सुद्धा होती जी की आपल्या हातावर आपण काढू शकतोय टॅटू आणि ते 10-20-30 ले म्हणजे लेसचे लागला होता। या गावाला शिंगणापूरच का म्हणतात माहितीये? सौराष्ट्रामध्ये एक प्रजापालन राजा होता तर त्या राजा डोक्यावर आलं शिंग राजाच्या माक्षणमीच्या पापामुळे त्याला ते शिंग आलेलं आणि पुण्यामुळे त्याला राजयोग प्राप्त झाला। खूप वैद्य ब्राह्मण बोलून झाले पण याच्यावर काय उपाय गावना मग शेवटी त्यांना भेटले नारद मुनी सांगितलं तुम्ही करा तीर्थयात्रा आणि मग तुमचं शिंग नाहीच होईल। मग तो राजा आणि त्याची पत्नी सगळे तीर्थक्षेत्र करत आले इथे त्यांनी कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेतले आणि ते तीर्थक्षेत्राला स्नान केले आणि मग त्याने हटकेश्वराची पूजा केली आणि मग त्याच्या डोक्यावरचे शिंग नाहीच झाले। तेव्हापासून ह्या ठिकाणाला शृंगारपूर असे नाव पडले म्हणजेच शिंगणापूर। तर शिंगाला संस्कृतमध्ये शृंग असा शब्द आहे आणि नंतर शिंगवरून शिंगणापूर असे नाव पडले गेले। मित्रांनो कोल्हापूरचा बराच मोठा इतिहास आहे आणि कोल्हापूरचा इतिहास तुम्हाला आपल्या व्लॉग मध्ये समजणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर मित्रांनो यात्रा फिरत मी आता पोहोचलोय मंदिराजवळ। सगळ्यात पहिला लागते नृसिंहाचे मंदिर इथे दर्शन घेतले आणि पुढे गेलो। पुढे आहे महादेवाचे शिवलिंग जे की विशालेश्वराचे मंदिर असणार आहे। गेल्या नदीला हातपाय धुवायचे आणि मग देवाचे दर्शन घ्यायचे। मी हातपाय धुवून आलेलो आणि मग देवाचे दर्शन घ्यायला गेलो। मित्रांनो या नदीचे पात्र एकदम खोल आहे आणि पाणी सुद्धा वाहतं पाण्याला फोर्स आहे त्यामुळे पाण्यामध्ये उतरायचा अजिबात प्रयत्न करू नका। आपण बाहेर ठिकाणी गेल्यानंतर आपली काळजी घेतली पाहिजे मित्रांनो। आणि ते पहा इथे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अति सुंदर प्रतिकृती केलेल्या असतात। त्यावर्षी महादेवाचे पिंड बर्फामध्ये असे केलेले आहे। मागे जे बालचमू आहेत त्यांनीच मला व्हिडिओ करायला मदत केली त्यामुळे मी पाण्यामध्ये हातपाय धुतलेला व्हिडिओ करू शकलो। दुपारची वेळ असल्यामुळे सगळे पाळणे बंद होते। हे पाळणे संध्याकाळी सुरू होतात आणि ते पाहिलं मुलं खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करत होती। तर इथे भरपूर फिरून झाल्यानंतर मी ठरवलं काय जायचं परत कोल्हापूर पण जाता स्पायडरमॅनचा झाला स्कॅम। काय स्कॅम झाला माहिती आहे मित्रांनो? तो पहा आपल्या मिनी व्लॉग शॉर्ट मध्ये। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये।